हॅलो गाईज, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज नवीन ब्लॉग बनवतो एक. तर तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. तर आज हिमालयाची पहिली लाँग ड्राईव्ह आहे किंवा लाँग ट्रिप आहे. तर मी चाललो आहे चिपळूणला, कोकणात, माझ्या गावी. आणि कारण दिवाळीची सुट्टी पडले त्यामुळं एक आठवडा आता गावी मजा करू आपण. पेट्रोल आहे गाडीमध्ये त्यामुळं टाकायची गरज नाही वाटत आहे मला. पुढे जाऊन टाकू आपण जर रिफ्यूलची जर गरज पडली तर. आणि माझी हिमणी तर तयार आहे अशा रोडसाठी. अशा म्हणजे आता दाखवतो अशावाल्या. अशा रोडसाठी ऑलवेज रेडी आहे. देखो भाई कैसी भाग रही है मेरी बाइक. आता फक्त प्रॉब्लेम एवढा आहे की एवढं ऊन लागणार आहे ना मला. मी टाईम ठेवला आहे एकपर्यंत पोचन घरी. कारण जास्त काय आपल्याला रश ड्रायव्हिंग नाही करायचे. एकदम मस्त आरामशीर बघत बघत जायचं आहे, चिलमध्ये एकदम. एकदा हवा वगैरे चेक करूया म्हणजे कसं टेन्शन नाही. ते पुढे करूया जरा, पुढे जाऊन. सकाळी लवकर निघायला पाहिजे होतं पण ठीक आहे, आता काय नाही निघालो ना. कसं आहे ना, लवकर निघायचं नव्हतं कारण मला झोप मोडून निघायचं नव्हतं. म्हणून बोललो जरा लेटच जाऊया. परत ते लवकर झोप मोडायची. आणि एक तर झोप पण भरपूर दिवसांत चांगली लागलेली. नाही तर सीन काय होतो की जेव्हा कामाला जायचं असतं ना तेव्हा एवढी भारी झोप लागते ना, असं वाटतं अजून एक तास झोपतो. पण जेव्हा सुट्टी असते ना तेव्हा मी लवकर 6 वाजता नाही 5 वाजता उठून तयार असतो मी. 5:30 6 काय सीन काय माहीतच नाही. आता मला हे वाटतं हे सगळ्यांचं असेल असं. जेव्हा काम असतं ना, जॉबला जायचं, तेव्हा भाई लय मस्का झोप लागते. नाही तर काही झोप नाही लागत. सुट्टी असली की झोपच नाही लागत. आता एक आठवडा आहे ना अजिबात झोपणार नाही मी. मस्त लवकर उठणार, काय काम नसेल तरी पण लवकर उठणार. खड्डा, खराब रोड. तर असं सीन आहे. इंस्टाला एक स्टोरी टाकायला पाहिजे होती, कोण असेल तर भेटा जाता जाता. पण अजून मी फेमस नाही ना त्यामुळं पण भेटणार नाही. ठीक आहे. मी आता आहे नेवाली नाक्यावर. आता आपण पोचलो आहे शिलफाट्यावरनं लेफ्ट घेतला. मला मॅप लावायची गरज आहे पुढे. मॅप लावूया पुढे. जाऊन आपल्याला इकडे जायचं आहे. इकडेच जायचं आहे का? ओके, हा रोडला आपल्याला जायचं आहे. समझा, उधर नहीं जाने का. हे झाडं किती मस्त वाटतात ना ही वाली.
भरावला बेकार ट्रॅफिक आहे आणि हिमालय तो इसलिए भाई इधर भी डाल सकता है गाड़ी को. वाजवलं माहिती आहे का मध्ये गॅप मारायला सगळे रेडी आहे.
आपण चाललो आता कशेडी घाटातून, कारण मला बघायचा होता कशेडी घाट कसा आहे. टनेल झाल्यापासून तर मी कधी आलो नाही कशेडी घाटामधून, तर आज बोललो जाऊया इकडूनच. आणि हा रोड आहे ना सहसा दिसत नाही, कारण सर्व कसं हायवेने येतात नाही आणि डायरेक्ट निघून जातात पुढे, तर हा एवढं दिसण्यात नाही येत की हा रोड. तर इथे मागे आहे ना एक बोर्ड आहे, श्री स्वामी समर्थ मठ, त्या साईडला. तिकडनं आलात ना मुंबईकडून की मग तुम्हाला राईटला बघायचं आहे, तर राईटला हा रोड जातो आणि इथे पण एक बोर्ड आहे स्वामी समर्थ मठ म्हणून. तर चला बघूया काय बरं रोड चालू आहे की नाही. चालूच आहे रोड. हिमालय माझी तयार आहे खराब रोडसाठी. तर चला कशेडी घाटातून. घाटातून पण जाण्याची मजाच वेगळी आहे. अरे फक्त वाघ बीग नको असू दे मध्येच, कारण इथे जास्त गाड्या जातात तसं काय नाही. आज पूर्ण दाखवतो मी तुम्हाला रोड कशेडी घाट आहे कसा नक्की. मला वाटतं टनेल झाल्यापासून मी एकदा पण नाही आलो इथून. लास्ट टाईम आलो होतो तेव्हा जायचं होतं मला इकडून, पण येताना मला रोडच नाही समजलं की जायचं कोणता रोड आहे हा नक्की. तर मग आता येताना मी बघितलं होतं, त्यामुळं माहीत पडलं मला हा रोड. घाटातून बाईक चालवायची मजाच वेगळी आहे. टर्निंग असे येतात ना भारी भारी. हा एक कशेडी घाट हरियालीने भरलेला, झाडाने भरलेला. आता खराब रोड चालू होईल. रस्त्याचे काम चालू आहे. वाहने सावकाश चालवा. ठीक आहे, आणि हेच तर मला पाहिजे होतं. हेच गाईस पाहिजे होतं मला. लय भारी वाटतंय. काय मस्त जंगल आहे यार. झाडातून मस्त मजा येते. काय भारी व्ह्यू दिसतोय. कशेडी कशेडी आहे. जेवढा दिवसाचा मस्त वाटते तेवढ्या रात्रीचा फिरती वाटेल. तर बघू
बघूया मठ कुठं आहे, मठातून पाया पडूनच जाऊया आता, एवढा आलो तर. काय सिनरिओ आहे ना, की मी काय बोलतच नाही, फक्त बघा मस्त रोड वाटतोय. हिमालया आज गाव बघणार माझं, म्हणून घेऊन चाललो आहे आज. शहर पोलीस वगैरे नंबर आहे, हेदवी 113. हेदवीला आपल्याला जायचं आहे. वेळणेश्वर 108 किलोमीटर, पण हेदवी वेळणेश्वर आज नाही करायचं आहे, तर ते उद्या परवा किंवा तेरवा. आज फक्त घरी जायचं आहे. मठ कुठं आहे? स्वामी समर्थ कशेडी. तर मी मठात जायचं चालू आहे माझं, तर मठ बघून येऊया नक्की मठ आहे कुठे. ताई, ते मठ कुठं आहे? वरती आहे का? तर आपण मठात आलो आहे. वाव, शांतता आहे खूप मस्त. हा त्याच्यात आमचे ट्रस्टी आहेत ना संजय मोरे म्हणून, त्यांची संकल्पना आहे. ॲक्च्युली कसं आहे, वस्ती गुरुवार वटाला गर्दी असताना लहान मुलं असतात ना, हां. सतत गडबड